लिपस्टिक अंडर माय बुरखा एक अत्यंत बोल्ड स्टेटमेंट, अलंकृता श्रीवास्तवचं दिग्दर्शन आणि रिलीज होण्यासाठी सुद्धा या सगळ्यांनी अत्यंत खूप मोठा प्रयत्न केला होता, कारण सेन्सॉरची तलवार समोर होती. पहलाज निहलानी हे जे CBFCचे अध्यक्ष आहेत त्यांनी खूप अत्यंत वाद निर्माण केले होते. या सिनेमा रिलीज होऊ नये असे अनेक प्रयत्न केले गेले, पण शेवटी ही भक्कम टीम उभी राहिली आणि बालाजीच्या प्रयत्नांमुळे अखेर हा सिनेमा प्रदर्शित झाला. 4 स्त्रियांची ही कहाणी, 4 स्त्रिया आणि त्यांच्या फॅन्टसीज, उषा, रिहाना, शिरीन आणि लीला या 4 स्त्रिया आणि त्यांच्या फॅन्टसीज याबद्दल हा सिनेमा आपल्याला अनेक गोष्टी दाखवतो, ज्या याआधी कदाचित तुम्ही मोठ्या पडद्यावर तितक्या सक्षमपणे, तितक्या बोल्ड अंदाजात कदाचित तुम्ही पाहिला नसतील. तर त्यासाठी आधी तयार राहा, कारण हा सिनेमा तुम्हाला ते सगळं दाखवणार आहे जे तुम्ही आधी पाहिलं नसणार आहे. सामने देखिए सगाई हो रही है आपकी. जज्बात में बह जाते हैं तो उस टाइम कौन How come I never noticed you before? बुर्का पहन के घूम रही थी. refuse to certify lipstick under my burqa for unsettling being double standards. What it calls lady enough. बीवी हो, शौहर बनने की कोशिश मत करो. अश्लील कपड़े, अरे हमारा नहीं तो कम से कम अपनी उम्र का ख्याल किया था अब तुमने. और करा मेरी शादी जबरदस्ती. हाँ, रोजी हे एक फिक्शनल कॅरेक्टर आणि त्या कॅरेक्टरचं निवेदन यातून ही कथा आपल्या समोर हळूहळू उलगडत जाते. उषा जी आहे, रत्ना पाठक अत्यंत दमदार व्यक्तिरेखा त्यांनी साकारलेली आहे नेहमीप्रमाणेच. त्यामुळे उषा जी ज्या आहेत त्या एक बुवा आहेत भोपाळमधल्या एका छोट्या शहरातल्या मोठ्या फॅन्टसीज, असा सगळा उलगडत जातो. रत्ना पाठक यांनी त्यांच्या परीने अर्थातच अत्यंत सर्वोत्तम काम नेहमीप्रमाणेच केलेलं आहे. नंतर शिरीन, रिहाना, लीला या सगळ्या ज्या भोपाळमधल्या स्त्रिया आहेत आणि त्यांचं जे पिछलेपण आहे, समाजाने त्यांच्यावर अनेक वेळा दबाव टाकलेले आहेत आणि या सगळ्यातून त्यांना बाहेर पडायचंय, त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करायची आहेत आणि त्यामुळेच लिपस्टिकवाले सपने त्या आपल्या समोर दाखवतात. या स्त्रिया खूप बोल्ड विषय बांधतात समोर. समाजाने अनेक वेळा त्यांच्यावर अन्याय केलेला आहे, ज्याप्रमाणे कोकणा सेनचं जी व्यक्तिरेखा आहे त्याच्यात तिचा नवराच तिच्यावर सतत लैंगिक अन्याय करत असतो. त्याप्रमाणे फक्त एक मुलं जन्माला घालणारं मशीन याच दृष्टिकोनातून तो तिच्याकडे पाहत असतो. या पलीकडे तिने नोकरी करावी असं त्याला अजिबात वाटत नसतं. पण ही जी कोकणा सेन जी आहे ती मात्र पेटून उठलेली असते. तिला स्वतःची एक ओळख निर्माण करायची असते आणि तिला बेसिकली स्वतःची एक आयडेंटिटी प्रूव्ह करायची असते आणि त्याच्यामुळे तिचा एक वेगळा झगडा असतो. त्यानंतर दुसरी जी आहे रिहाना, तिच्या बुरख्या खाली अत्यंत खूप मोठी स्वप्न आहेत. टेलरिंगचं काम तिचे वडील तिच्याकडे सोपवत असतात आणि तिला खरं तर पॉप सिंगर व्हायचंय. त्याच्यामुळे या छोट्या शहरात सुद्धा या ज्या स्त्रिया आहेत त्या खूप मोठी स्वप्न पाहत असतात आणि कोणी या स्वप्न पाहण्याचा अर्थात प्रत्येकाला हक्क असतो आणि त्या पूर्ण करण्याचा सुद्धा. त्यानंतर लीला जी आहे तिचा एक वेगळा विषय आहे. प्रत्येक जण एक ड्युएल लाईफ जगत असतं, प्रत्येकाचं एक लाईफ वेगळं आहे आणि कुठेतरी त्यांना व्हायचंय काहीतरी वेगळं. लीलाला तिच्या बॉयफ्रेंड सोबत पळून जायचंय त्या शहरातून, तिने तिचं ठरवलेलं लग्न मोडायचंय. अशा अनेक या 4 स्त्रियांची कहाणी जी आहे त्यातून समाजाचं एक दर्शन होतं, एक समाजाचं स्फोटक दर्शन जो आपल्या आसपासचाच हा सगळा समाज आहे. पण कुठेतरी तो या स्त्रियांवर सातत्याने कशा पद्धतीने अन्याय करत राहतो आणि त्यातून या पिचलेल्या स्त्रिया कशा पद्धतीने वे आउट शोधत राहतात, एस्केप शोधत राहतात. पण शेवटी मात्र त्या या सगळ्यातून बाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे कुठेतरी अजिबात हा सुपरफिशियल ड्रामा होत नाही, तर ही वास्तवातलीच कहाणी राहते. अँग्री इंडियन गॉडेस असेल, पार्च असेल किंवा क्वीन सुद्धा असेल, या सगळ्या सिनेमांमधून आपण त्या स्त्रीला या सगळ्या संकटातून बाहेर पडलेलं पाहिलंय आणि कुठेतरी ती मुक्तपणे जगताना पाहिलंय. पण इथे मात्र या 4 स्त्रिया या भोपाळमध्येच राहतात आणि त्यांचं पुढे काय होतं हे कोणालाच कळू शकत नाही, कारण कुठेही त्यांचा झगडा नाहीये आणि पेटून उठणं आहे, पण त्या पलीकडेची लढाई दाखवलेली नाहीये.
शेवट त्यामुळे कुठेतरी तुटक वाटतो, एक सोडून दिलेला वाटतो आणि म्हणूनच हा सिनेमा बोल्ड तर आहे पण ग्रेट होत नाही. कारण या सगळ्या बोल्ड दृश्यांसह, या सगळ्या बोल्ड स्टेटमेंटसह पुढे काही घडत नाही. त्यामुळे हा फक्त स्वप्न दाखवत राहतो आणि ती स्वप्न पाहणं फक्त आपल्या हातात उरतं. आणि त्याच्यामुळेच लिपस्टिक अंडर माय बुरखाला मी देते 3 स्टार्स. रोजी की ख्वाहिशें भी रोज की तरह खिल रही. खंडहर से घर के एक बंद कमरे में रोजी कैद थी, अपने जवां रंगी अरमानों के साथ बिल्कुल अकेली. पहले नाम बताओ अपना. बुआ जी. किसकी बुआ जी? मेरी बुआ जी तो नहीं हो. हे 3 स्टार यासाठी आहेत कारण अपेक्षा फार वाढल्या होत्या, रिलीजसाठी खूप मोठे प्रयत्न होते, चर्चा खूप रंगत होत्या, अनेक प्लॅटफॉर्म्सवर या सिनेमावर मोठ्या मोठ्या चर्चा झडल्या. पण हा सिनेमा त्या अर्थाने तितकं काही आपल्या पदरात पाडू शकत नाही. त्याच्यामुळे कुठेतरी 3 स्टारवर मी या सिनेमाला, लिपस्टिक अंडर माय बुरखाला 3 स्टार देते.